ज्यांना आपली कुलस्वामिनी माहितीच नाही आहे की कोणती कुलस्वामिनी आहे, त्याचप्रमाणे ज्यांची कुलदैवता बंधन आहे त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल या नवरात्रामध्ये करण्यासाठी। या म्हणजे तुम्ही कोणत्याही देवीच्या नवरात्रामध्ये तुम्ही हे करू शकता। वर्षभरामधून 5 नवरात्र येतात, हे लक्षात ठेवावे देवीचे फक्त। एक म्हणजे येतं पौष महिन्यामध्ये, जे आत्ता सुरू झालं आहे आजपासून, शाकंभरीचं नवरात्र। दुसरं येतं माघ महिन्यामध्ये गुप्त नवरात्र, जे वसंत पंचमी वगैरे सगळं त्या गुप्त नवरात्रामध्ये येतात। तिसरं आहे महत्त्वाचं, ते म्हणजे चैत्र नवरात्र, जे बऱ्याच ठिकाणी चैत्रामध्ये मंदिरांमध्ये वगैरे सुद्धा हे नवरात्र बसतं, कारण की त्याच वेळेला देवीचा खऱ्या अर्थाने देवी प्रकट झालेली आहे। देवीचा जन्मोत्सव सुद्धा चैत्रामध्येच करतात। त्याचप्रमाणे आश्विन नवरात्र, आश्विन महिन्यामध्ये जे आपण करतो ते एक नवरात्र दिवाळीच्या आधी येतं ते, आणि त्याच्याही आधी आषाढ महिन्यामध्ये एक गुप्त नवरात्र येतं। असे देवीचे टोटल 5 नवरात्र वर्षभरामध्ये बसतात। तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता। याच्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे। हा जो उपाय मी तुम्हाला आत्ता सांगत आहे याच्यासाठी एक नारळ लागेल। एखादा पाट घ्यावा, तो पाट मांडावा, त्याच्यावरती एखादं कापड वगैरे ठेवू शकता तुम्ही, त्यावरती असा नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी देवाच्या साईडला ठेवायची आहे। त्याच्यावरती हळदी कुंकू, इथे नारळावरती असं हळदी कुंकू घ्यावं, स्वतःला लाव। आधी हळद, मग कुंकू, त्यानंतर थोडीशी अक्षता, आणि देवांना विनंती करायची आहे की माझी कुलस्वामिनी कोण आहे, किंवा माझी कुलस्वामिनी जर का बंधनात असेल तर तिला बंधनातून मोकळं करण्यासाठी हा उपाय मी केवळ माझ्या कुलदेवीसाठी करत आहे। स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकता। अशी ही ठेवायची आहे। त्यानंतर तिला हे घे बरं, त्यानंतर ही जे कापूरची वडी आहे ही पेटवायची आहे। मी तुम्हाला इकडे करून दाखवत आहे। पेटवायची आहे आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम चैतन्य कुलस्वामिनी जागृत जागृत स्वाहा। या मंत्राचा किमान 11, 21, 51 अशा 3 टप्प्यामध्ये तुम्ही मंत्र म्हणावा आणि आपली कुलदेवता जागृत